विठा ही महिला भजनी मंडळाच्या आध्यात्मिक कार्याला शिवसेनेचे बळ, अत्याधुनिक साऊंड सिस्टीमसह साहित्याचे वाटप, राजाभाऊ बर्गे यांचा सर्वतोपरी सहकार्य करण्याचा शब्द. आजच्या आधुनिक आणि धावपळीच्या युगामध्ये संकटाची चाहूल लागताच अनेकांना देवाची आठवण होते. मात्र कोणत्याही संकटाची अपेक्षा न करता गेल्या अनेक वर्षांपासून मनापासून श्रद्धेने आणि निष्ठेने देवाची सेवा, भजन, कीर्तन आणि आध्यात्मिक परंपरेचे जतन करणाऱ्या कोरेगाव येथील विठाई महिला भजनी मंडळाचे कार्य खरोखरच कौतुकास्पद, गौरवास्पद आणि अभिमानास्पद आहे. या महिला भजनी मंडळाने कोरेगाव शहरातील आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा जपण्याबरोबरच तो पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. त्यांच्या या कार्याला प्रोत्साहन देणे ही समाजाची जबाबदारी असून मंडळाला भविष्यातही सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही शिवसेना नेते तथा कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी दिली. शिवसेनेच्या वतीने कोरेगाव शहरातील विठाई महिला भजनी मंडळाला अत्याधुनिक साऊंड सिस्टीम तसेच आवश्यक साहित्याचे वाटप प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भजनी मंडळातील महिला सदस्य, स्थानिक नागरिक आणि महिलांशी संवाद साधताना ते बोलत होते. या उपक्रमामुळे गेल्या अनेक वर्षांपासून आध्यात्मिक क्षेत्रात सातत्याने योगदान देणाऱ्या विठाई महिला भजनी मंडळाच्या कार्याला नवे बळ मिळाले आहे. राजाभाऊ बर्गे म्हणाले की समाजामध्ये आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वातावरण निर्माण करण्यामध्ये भजनी मंडळाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. भजन, कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजामध्ये सकारात्मक विचार, संस्कार, एकोपा आणि भक्तिभाव निर्माण करण्याचे काम भजनी मंडळे करत आहेत. विठाई महिला भजनी मंडळातील महिलांनी गेल्या अनेक वर्षांपासून श्रद्धेने आणि सातत्याने हे कार्य सुरू ठेवले आहे. कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता त्या आध्यात्मिक परंपरेची सेवा करत आहेत. ही बाब निश्चितच गौरवास्पद आहे. शिवसेना प्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख शरद कनसे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव शहरामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. ज्येष्ठ नागरिक, महिला, विविध सामाजिक संस्था तसेच भजनी मंडळांना आवश्यक ती मदत करण्यासाठी शिवसेना सदैव पुढाकार घेत आहे. कोरेगाव शहरामध्ये आध्यात्मिक वाटचाल करणाऱ्या विविध भजनी मंडळांना आजवर आवश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले आहे. यापुढेही भजनी मंडळांना आवश्यकतेनुसार मदत करण्यात येईल, असेही राजाभाऊ बर्गे यांनी स्पष्ट केले. भजनी मंडळातील सदस्यांना केवळ साहित्याची मदत न करता त्यांना राज्य सरकारच्या विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठीही शिवसेनेच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील, असा शब्द त्यांनी यावेळी दिला. शासनाच्या विविध कल्याणकारी योजना समाजातील पात्र नागरिकांपर्यंत पोहोचवणे आणि त्यांना त्याचा लाभ मिळवून देणे हे सामाजिक बांधिलकीचे काम असून त्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. कोरेगाव शहराची आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरा मोठी असून या परंपरेमध्ये महिला भजनी मंडळाचे योगदान विशेष महत्त्वाचे आहे. महिलांनी आध्यात्मिक क्षेत्रात सक्रिय सहभाग घेतल्यामुळे धार्मिक कार्यक्रमांमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण होते. त्याचबरोबर महिलांच्या माध्यमातून समाजामध्ये संस्कार आणि एकोप्याचा संदेश पोहोचतो. विठाई महिला भजनी मंडळाच्या सदस्यांनी आपल्या कार्यातून ही परंपरा जिवंत ठेवली आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देणे आणि आवश्यक साधन सामग्री उपलब्ध करून देणे हा उपक्रम केवळ साहित्य वाटपापुरता मर्यादित नसून आध्यात्मिक परंपरेला दिलेले प्रोत्साहन आहे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. यावेळी अशोक भोसले यांनी प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी कोरेगाव शहरात सुरू केलेल्या विविध सामाजिक उपक्रमांचा आढावा घेतला. राजाभाऊ बर्गे यांच्या माध्यमातून सातत्याने समाजोपयोगी कामे केली जात असून सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन त्यांना मदत करण्याची त्यांची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. प्रखर नेतृत्व, कर्तृत्व आणि आदर्श विचारांचा वारसा राजाभाऊ बर्गे पुढे चालवत असून समाजातील विविध घटकांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांची पद्धत कौतुकास्पद असल्याचेही अशोक भोसले यांनी नमूद केले. या कार्यक्रमास भैरवनाथ भजनी मंडळाचे फत्तेसिंह बर्गे, बाळासाहेब बर्गे, बापू, बाळासाहेब सावंत, संजय बर्गे, तात्या सुतार, राजेंद्र मांढरे, अशोक भोसले, सचिन क्षीरसागर, किशोर बागवडे, भानदास सुतार, गणेश भोसले आणि रामभाऊ रसाळ यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नागरिक आणि महिला उपस्थित होत्या. विठाई महिला भजनी मंडळाच्या अध्यक्षा निशा थिटे, उपाध्यक्षा कुमारी अलका धर्माधिकारी यांच्यासह सविता खिस्ते, सौ माधुरी कुलकर्णी, सौ अनिता कुलकर्णी, सौ अंजली क्षीरसागर, सौ प्रतिभा भंडारे, सौ रेखा मेहता, सौ सुनंदा भुतकर, सौ जान्हवी आचार्य, सौ जयश्री जगताप, उल्का आपटे, वसुंधरा पंडित, रेखा दीक्षित, नंदा क्षीरसागर, राधिका पंडित, सौ सुशीला झांजुर्णे, सौ हर्षदा पोद्दार, खांडके काकू आणि मर्दा भाभी, पेटीवादक सुरेश दयाळ आणि तबलावादक पवार यांना मान्यवरांच्या हस्ते साऊंड सिस्टीम व अन्य आवश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले. महिला भजनी मंडळाला अत्याधुनिक साऊंड सिस्टीम आणि साहित्य उपलब्ध झाल्यामुळे मंडळाच्या भजन, धार्मिक कार्यक्रम आणि आध्यात्मिक उपक्रमांना अधिक चांगल्या पद्धतीने चालना मिळणार आहे. या माध्यमातून कोरेगाव शहरातील आध्यात्मिक वातावरण अधिक समृद्ध होण्यास मदत होणार असून भजन कीर्तनाच्या माध्यमातून समाजामध्ये भक्ती, संस्कार, सामाजिक एकोपा आणि सकारात्मक विचारांची परंपरा अधिक दृढ होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून
निस्वार्थ भावनेने आध्यात्मिक कार्य करणाऱ्या विठाई महिला भजनी मंडळाच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी राहणार असून मंडळाच्या आगामी उपक्रमांसाठीही आवश्यक ते सहकार्य केले जाईल असा पुनरुच्चार राजाभाऊ बर्गे यांनी यावेळी केला. थिट्यांचा वाडा इथंच होता ना? हाच वाडा, माफ करा मला. तर लता दिदी इथं येऊन गेले, तुम्हाला माहित नाहीये. म्हणजे ज्या वेळेला त्यांच्यावर कर्ज होतं, परत त्या भाजी पेंढारकरांच्याकडे कोल्हापूरला गेल्या, दादा कोंडकेंनी मध्यस्थी केली आणि मग ते पैसे लागायचे होते स्टुडिओ घेण्यासाठी. मग त्यांनी थिट्यांच्याकडनं पैसे घेतले. ते पैसे द्यायला 3-4 वर्षांनी त्या माघारी आल्या होत्या आणि वाड्यात कोणच नाहीत आणि इथं बाहेर ओसरीवरती बसल्या होत्या. म्हणजे या भूमीला लता दिदींचे पाय लागले, लक्षात असू द्या. आणि ही विठ्ठलाची कृपा आहे बरं का, की या वाड्यात मला येता आलं. मी माळकरी आहे, विठ्ठलाचं दर्शन करता आलं, रुक्मिणीचे दर्शन करता आलं, तुमच्या माय भगिनींचं दर्शन करता आलं. हे शक्य झालं भाऊंच्यामुळं. भाऊंचे वडील सगळे पाटील इथं बसलेले आहेत, क्षीरसागर बसलेले आहेत. या माणसांच्या मुळे योगायोग आला. आपणही ठरवायचं असतं, आपण बाबळीच्या झाडाखाली बसायचं का आंब्याच्या झाडाखाली बसायचं. आंब्याच्या झाडाखाली बसलं की तुम्हाला आंबेही मिळतील आणि सावलीही मिळेल. बाबळीच्या झाडाखाली बसले काही मिळत नाही, काटेच टोचणार. फार छान योगायोग आहे. राजाभाऊंच्या मुळे मला खरंच मी धन्यवाद मानतो की भाऊने मला ही संधी दिली. आमचे साडवांचे चिरंजीवी आले, दुर्गेश खापे, आतमध्ये या आपण. भाऊ माझ्यापाशी, माझं दुकान आहे भोसले मिनी स्टोर्स मध्ये, आणि त्या निमित्तानं हा योगायोग आला. भाऊंचं जसं सांगितलं मी, कर्तृत्व, दातृत्व आणि नेतृत्व या 3 गोष्टी जर माणसांच्याकडे असल्या तर तो मोठा होतो. कारण 2 नाव आहेत बघा, एक प्रशांत उर्फ राजाभाऊ फतेसिंग बर्गे. प्रशांत म्हणजे काय, सागर आहे, ज्याच्या खोलीचं मोजमापच आपल्याला कळतात नाही ना. किती माया आहे, किती प्रेम आहे, किती दातृत्व आहे, किती मोठं कर्तृत्व आहे. त्यात काय झालंय, भावना जास्त बोलता येत नाहीये. भावना विनंती आहे, माझ्याकडे वाचनालय आहे, मी बाळासाहेब ठाकरेंच्या नावचं वाचनालय चालवतो. त्या वाचनालयात थोडं पुस्तक वाचा. तुम्ही जर बोलायला शिकला तर तुम्ही कोरेगाव तालुक्याचे आमदार होऊ शकता. हे मी आज सांगतो. बुधवारच्या दिवशी श्रीकृष्णाचा वार आहे, श्री गणेशाचा वार आहे. फक्त बोलायला शिका. कारण म्हटलं असं जातं की जो बोलत नाही त्याची गहूही खपले जात नाहीत, पण जो बोलतो त्याची मातीही खपली जाते, नाही का? मग हे गोष्टी जर तुम्ही शिका, बाकी सगळं तुमच्याकडे आहे हो. कारण तुम्ही अथांग आहात, फार मोठा समुद्र किनारा आहे तुमचा. तुमच्या नावात तर प्रशांत आहे आणि त्यात राजा आहात तुम्ही. म्हणजे या नगरीच्या पहिले राजाभाऊ तुम्ही नगराध्यक्ष झालेला आहात. हा मानही कोरेगाव नगरीनं तुम्हाला दिला. ही एक आनंदाची गोष्ट आहे. ह्या गोष्टी तुमच्याकडून अशाच पुढे चालू राहत. म्हणजे हा 2रा-3रा सेट आहे माझ्याकडून भाऊने आणला. मध्यंतरी सुभाषनगरला बी दिला, तिथेही मोठा दिला, तिथे बी छान दिला. मला उपस्थित राहता आलं नाही, पण आज योग छान होता. भाऊंच्या निमित्तानं नाही म्हणले चलाच मामा तुम्ही, आणि त्यामुळे मी इथं आलो. भाऊंला तुमच्या सर्वांचे आशीर्वाद लाभावेत या राजकीय सामाजिक वाटचालीमध्ये. या मोठ्या ज्येष्ठ नेत्यांचे आशीर्वाद लाभावेत एवढीच मी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करतो आणि भाऊंना शुभेच्छा देतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. माझे मित्र फतेसिंग, त्यांचे चिरंजीव राजाभाऊ आमच्या भैरवनाथ भजनी मंडळावर अफाट प्रेम केले, अनेक गोष्टी दिल्यात आणि धार्मिक कार्यामध्ये कुठल्याही कार्यात लागत तो जे काही सहकार्य असेल ते राजाभाऊ त्याला प्राधान्य देत असतात. त्यामुळं आपलं सर्वांचं प्रेम राजाभाऊंच्यावर राहावं आणि राजाभाऊंचंही प्रेम आपल्या सर्वांच्यावर आहे याची आपण सर्वांनी काळजी घ्यावी. रामकृष्ण हरी. आज या ठिकाणी विठाई भजनी मंडळासाठी जो स्पीकरचा सेट भाऊनी दिला, खरं खुर्च्या टिपॉय आणि स्पीकरचा सेट या ठिकाणी या भजनी मंडळाला दिला. आतापर्यंत अनेक भजनी मंडळाला भाऊनी अशाच प्रकारे वस्तूंचं वाटप करून त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम केलेलं आहे. भजनी मंडळाच्या माध्यमातून भक्ती, देवाची भक्ती ही अत्यंत जवळीकपणाची साधली जाते भजनाच्या माध्यमातून. त्यासाठी भाऊनी जे प्रोत्साहन दिलं त्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो. त्याचप्रमाणे आतापर्यंत प्रथम नगराध्यक्ष झाल्यापासून कोरेगाव शहरासाठी अत्यंत समरस होऊन भाऊनी अनेक कोरेगावसाठी कामं केलेली आहेत. ज्या शासकीय योजना आहेत त्या पुढाकार घेऊन आणलेल्या आहेत. असंच इथून पुढे त्यांच्याकडून कार्य होत राहो अशी पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. काही महिला मंडळ, महिला भजनी मंडळ 4 दिवसापूर्वीच मला इथं बोलवलेलं होतं
तर आल्यानंतर भजनी मंडळाच्या महिलांनी सर्वांनी मला विनंती केली की आम्हाला स्पीकर सेट आणि खुर्च्या पाहिजेत. मी म्हणलं तुम्ही चॉईस करा किंवा तुम्ही बघा. तर ते म्हणले तुम्ही आणून इथं द्या आम्हाला. आमची सगळी वयस्कर महिला आहेत सगळ्या आणि भजनला बसताना त्रास होतोय, खुर्च्या पाहिजेत. मी 4 दिवसापूर्वी सांगितल्यानंतर आज लगेच ताबडतोब मी खुर्च्या तर 2 दिवसापूर्वी पाठवून दिलेल्या आणि स्पीकर सेट उपलब्ध नव्हता, तो आज झाला. आणि चांगल्यातल्या चांगला स्पीकर सेट एकदम दिलेला आहे आपण की 5 ते 6 वर्ष त्याला काही बघायला लागणार नाही. इथून पुढेही काय तुमच्या भजनी मंडळाच्या काय अडी अडचणी असतील तर मला सांगत जावा, आपण त्या 100% सोडवत जाऊ. आपल्या पाठीशी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत, जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आहेत, संपर्क प्रमुख शरदजी कंचे आहेत. यांच्या मार्गदर्शनाखाली मी कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये काम करत आहे. तरी इथून पुढं काय अडी अडचणी असले की मला ठामपणे सांगत राहा. एवढं बोलून मी थांबतो. नगरीचे प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे आणि सर्व जमलेले मान्यवर यांना प्रथम नमस्कार. त्या राजाभाऊ बर्गेने आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी जो आम्हाला सेट दिलेला आहे, खुर्ची, टिपॉय आणि त्याच्यामुळं नगराध्यक्ष बर्गे साहेब त्याने आमच्या विनंतीला म्हणजे अगदी आम्ही सहज त्यांना शब्द टाकला आणि त्यांनी सहज 2-4 दिवसातच आम्हाला हे सगळे सामान अगदी देवळात पोस्ट केलं. त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभारी आहे. असंच आमच्या भजनी मंडळाकडे आपले कायम लक्ष राहावे एवढीच विनंती करून बोला की थोडंसं काय इथं असं लाईट मुळे दिसना. माईक चालू करा, बटन दाबा बंद. आमच्या भजनी मंडळाला खुर्च्या आणखीन टिपॉय त्याशिवाय रेकॉर्ड म्हणजे स्पीकर दिल्याबद्दल धन्यवाद. त्यांना प्रथम नमस्कार. आणि आमच्या घरी या सगळ्या आलेल्या तेव्हा विषय निघाला फक्त की राजाभाऊंशी कोण बोलत. तर माझी मुलगी म्हणली मी बोलते आणि तिने नुसता शब्द टाकला. म्हणजे ती लहान असून सुद्धा त्यांनी लगेच हो म्हटले आणि लगेच सगळे आम्हाला खुर्च्या, टिपॉय, स्पीकर सगळ्या लगेच आणून दिलं. म्हणजे त्वरित अगदी सेवा दिली त्यांनी. त्याबद्दल त्यांचे आभार. खूप खूप आमची अडचण लक्षात घेऊन त्यांनी आम्हाला वस्तू सगळ्या पोस्ट केल्या, त्याबद्दल त्यांचे खूप. आणि नुसतं बोलले पण बोलून दाखवल्यावर आता प्रत्यक्षात लवकर गोष्टी मिळत नाहीत पण त्या त्यांच्याकडून मिळाल्या, याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आहेत. चहा येतोय, सांगितलाय चहा सांगितलाय. थोडा अजून मागं सरा. हा मागं जागा आहे.
हा इथे बघा समोर आता सगळ्यांनी इकडे. एक मिनिट थांबा. नाही व्हिडिओ घेतले. फोटो घे. एकनाथ महाराज की जय. भैरवनाथ महाराज की जय. घोषणा झाली. ते करतो व्यवस्थित, सत्कार करताना व्यवस्थित करतो. थांबा सत्कार करू दे त्यांना. हा एक मिनिट थांबा थांबा. तुम्ही या बाजूला इथे या. सर्व या निम्या या इकडे तो मध्ये स्पीकर दिसू तुम्ही द्या. या. लाईट निम्मे इकडून. त्या बाजूला या ज्याने यायचे ते या वाटलं त्या बाजूला. व्हिडिओ घेतो. त्या बाजूला लाईट आहे रे. हा इकडे बघा सगळं. तिथे बघा समोर. ओके.